मग त्याच्यानंतर काय झालं, एक दिवस झाला तर खालच्या घरामध्ये ना माझी बहीण खेळत होती. तर घरामध्ये जी टाइल्स असते ना तिची ना एक लादी अशी म्हणजे निघलेली होती, पण आम्ही ती ठेवलेली होती ती अशीच पॅक करून. तर त्याच्यामधून निघालं साप. एवढा एवढा साप निघाला, एवढा म्हणजे असा 1 फूट एवढा असेल. म्हणजे तिथे पहिला कधीच साप नाही आला? हे नाही, कधीच नाही, फर्स्ट टाइम साप आला. म्हणजे ते धन आणून ठेवलं आणि त्याच्या सेकंड डेजला साप आला तिकडे. तो पण एवढा एवढा असा साप आला. तो पण त्याच्यामधून असं सळसळ करत गेला बाहेर. माझ्या बहिणीने बघितलं, मम्मीला बोलती, मम्मी मम्मी साप साप साप. तर मी पण बघितला, मम्मीने पण बघितला. मामा आला, मामा घरामध्ये नाही दारामध्ये नाही, मामा आल्याबरोबर मला म्हणतो, म्हणजे आमच्या लोकांना विचारतो, काय ग घरामध्ये काय आलं होतं का, साप बीप काय असं काय दिसलं का तुमच्या लोकांना? तर आम्ही लोक बोललो, हो मामा तुला कसं माहिती रे? आम्ही बघितलं, मी तुला तेच सांगणार होते, एक फूट एवढा साप आलेला असं. तर मामा म्हटलं की ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ना, जरा सांभाळून राहा आणि वरच्या रूम मध्ये जाऊ नका. सेकंड थर्ड डेला जसं ते घराचे अँगल्स असतात ना, लाकडं अँगल्स वालंच घर होतं, तर अँगल्स मधून साप चाललाय आणि आम्ही लोक खाली झोपलोय. मामाला सांगितलं, मामा बघ ना वापस साप आला. मामाला कधीच नाही, पण ते 5-4 दिवस होते ना, ते कंटिन्यू घरामध्ये साप येत होता. कंटिन्यू. आम्ही एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तीनदा पण बघितलं. पण त्याचा ना चौथा असं बोलतात की ते धनाची रक्षा करायला येतात ते. हा, ते असं आहे, ते बोलतात की बाबा ते धनाची रक्षा करायसाठी येतात. मामाने सांगितलेलं. नंतर ज्यावेळेस ते सगळं ओपन झालं ना, त्यांचं ते प्रोसिजर, त्यांचं ऑपरेशन चालू होतं, सिक्रेट ऑपरेशन, तर ते कम्प्लीट झालं ना, तर त्यावेळेस मामाने सांगितलेलं आम्हाला हे सगळं. बट त्या टाइमी 2-3 दिवस झाले साप आला आणि त्याच्यानंतर आहे ना ते धन म्हणजे एक आमच्या घरी ना एक व्यक्ती आला, ह्याच्यामध्येच होता तो, किन्नरच होता तो. तर तो आला आणि बसला थोड्या वेळ घरामध्ये. हे लोकांची काहीतरी मीटिंग चालू झाली. मला काय एवढं डिस्कस त्या लोकांचं